आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। गुरुजी तुम्ही हे बसलाय सारी हो का? आता हातातली समधी कामं बाजूला ठेवायची आणि येत्या 2 दिवसातला माझ्या पोराच्या लग्नाचा मुहूर्त तेवढा काढून द्यायचा। हा अहो तुम्हाला सांगितलं होतं आता ते शक्य होणार नाहीये। ओ बाई कोण आहेत तुम्ही आणि डायरेक्ट कशा हात आलात? हो तुम्ही थांबा जरा, मी महत्वाचं बोलते ना का गुरुजींशी? गुरुजी ए माझ्या घरात येऊन मलाच गप म्हणतेस होय तू? कोण आहेस गा? ती गप बस म्हणाले ना, मी इथे नवरा असून गप बसलोय आणि तुम्ही काय गुरुजी मी सांगते ना का मग बसा। गुरुजी ठेव का मी सांगते त्या दिवशीचा मुहूर्त काढा। अहो तुम्हाला सांगितलंय मी आता सध्या कुठलाही मुहूर्त नाहीये आणि मूळ म्हणजे हे सगळं बोलण्याची ही वेळही नाहीये आणि जागाही नाहीये। हो गुरुजी तुम्हाला सांगितलं का नाही मुहूर्त काढा मग काढायचा। ए बाई जरा काही मॅनर्स बिनर्स आहेत का नाही तुला? हा कुणाच्या घरात उभी आहेस काय बोलतेस? जरा लिमिट मध्ये वाग। ए तुला गबस म्हणले ना का मग गबस की जरा, मी जरा महत्वाचं बोलते गुरुजींशी, माझं लई महत्वाचं काम आहे आणि तू अजिबात मध्ये पडू नकस। गुरुजी उठा मुहूर्त काढून द्या। गुरुजी बसा पुरीचा फोटो दाखवा। गुरुजी उठा म्हणलंय। गुरुजी उठायचं नाही। गुरुजी उठा म्हणते नो का? ओ गुरुजी बसा। गुरुजी उठा। ए माझ्या घरात येऊन मास दाखवायची हिंमत कशी केली का तू? चल निघित ना। काय करताय? अगं चल। माझा हात धरायची हिम्मत कशी झाली तुझी? सोड माझा हात। कवा धरणं टेप चालू आहे हिची। ए थोबड बंद ठेव तुझं आणि कुणाच्या दारात उभी आहे ना ती ध्यानात ठेव। मम्मी साहेब काय विषय येऊ का? नाही नाही मी मस्त खमकी आहे, मी बघून घेते हिचं काय करायचं ते। अगं बघ की मग पुढ्यातच उभी आहे तुझ्या दारात उभी आहेस का नाही म्हणून लय वचा वचा करतेस। बाहेर असतीस ना तर डोळा वर करून बघायची हिम्मत बी झाली नसती तुझी। ए शहाणे लय तोंड चालू नको, नाही तर तुझ्या तोंडाला डिंक लावून चिटकून टाकीन कायमची। अगं हात तर लावून बघ की माझ्या तोंडाला, तुझा हात तोडून ठेवती का नाही बघ, मग बस ठिकाणी चिटकीवीत तुझाच हात। हे बाई गप गुमान निघून जायचं आहेत ना। ह्याच्या पुढे एक शब्द जरी आमच्या मम्मी साहेबांनी वाईट बोललीस तर मग बघच तू हाय मी आहे। आमच्या मम्मी साहेब कोण आहेत माहितीये का तुला? हा सांग की कोण आहे त्या? रत्ना तू असशील तुझ्या माहेरात वागीन त्या बाया तुझी शेळी बनवून टाकतील आणि मला विकुटतील। तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत माझं हाय ते बी। जाते मी। इकडं कुठं? पायतान घालाय चालल्या। नीट घाल आणि थेट निघ मग। हो तुमचं काही काय ठेवलंय मी इथं? आत्ता सोडून देत्या पुन्हा घावचीलच की कुठे तर बाहेर, मग बघती तुझ्याकडे कशी काय ती। रत्ना काटे म्हणते ती मला, काट्यानच काटा काढती मी। ए असलं लई काटत चुलीत घातलेत मी। रत्ना, चल बघू की चल। बघ हा बघणारच आहे तर काय सोडते मी। पुण्यांदा येऊन दाखव, नाही तुझा माज उतरवला ना तर नाव सांगणार नाही। मम्मी साहेब माग फिरली का नाही तर लय महागात पडल तुला। फिरकी माघारी, तुझा मुहूर्तच काढते का नाही गुरुजीकडनं बघ, होय का नाही गुरुजी? मी काट्याने काटा काढती। ठीक आहे ये मी पोचले।
काय वागणार मॅडम? कुठं आहे तुमची पोरगी? येतेच आहे, अर्ध्या वाटेत आले. ठीक आहे, तोपर्यंत मग आपण जाऊन आतमध्ये बसूया. नको, का? कारण आपल्याला कुठं आपलं लगीन ठरवायचंय, तुम्हाला दोघांना ठरवायचंय ना. मग तुम्हीच बसा तिच्यासोबत. हो मॅडम, एवढं बी घाबरू नका. आणि मी काय डोक्यावर पडलोय व्हय तुमच्या संग लग्न करायला? चला. बसा ना. इथं कशाला बसलाय? आतमध्ये बसा ना, टेबल रिकाम आहे. तिथं कोण बसलंय, काय करतंय? तिथं कॅमेराच नाहीये. बसा निवांत तिथं. कॅमेरे बाहेर आहेत ना, आत नाहीयेत. बसा बसा आतमध्ये, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. नाही नाही, इथंच ठीक आहे. अहो, त्या कोपऱ्यात बसलं ना तर तिथं कोण बसलंय, काय करतंय ते सीसीटीव्हीत पण दिसणार नाही. नाही नाही, नको, इथंच ठीक आहे. बरं मॅडम, तुम्हाला काय देऊ? काय नको? अहो, अख्ख्या साताऱ्यामध्ये फेमस आहे. मी तर म्हणतो तुम्ही कोल्ड कॉफीच घ्या. सर, तुम्हाला काय आणू? मॅडमला जे सांगितलंय तेच आणू ना? अरे सदा दादा, इथं इथे काय करताय? एक काम होतं त्यामुळे आलो होतो. नमस्कार बहिणी.